एका रकमेची चक्रवाढ व्याज दराने 6 वर्षात दामदुप्पट होते. हीच रक्कम त्याच दराने किती वर्षात आठपट होईल? म्हणजे वर्ष काढायचंय तर वर्ष उजव्या साईडने लिहा, डाव्या साईडने काय लिहायचं? पट लिहायचं. समजलं? तर आता इथे काय म्हणलं? 6 वर्षात दाम दुप्पट. 6 वर्षात दुप्पट होते. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं? पट म्हणजे काय? पट म्हणजे काय? सांगा. वर्ष म्हणजे काय? या दोन गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं आहे ना. तर याचं काय करायचं? 8 पट म्हणलं तरी इथं तर 8 पट किती वर्षात होईल? तर असं जर काढायचं असेल तर आम्ही काय करायचं? तर पट म्हणजे काय? दुप्पट. पट म्हणजे काय? दुप्पट. इथे याला समानार्थी शब्द लक्षात ठेवायचा. आणि वर्ष म्हणजे काय? पाडा. वर्ष म्हणजे काय? पाडा. तर 2 ची दुप्पट किती? 4 आणि 4 ची दुप्पट किती? 8. तर मग आता इथे किती ठिकाणी मांडले? 3 ठिकाणी. मग याला सुद्धा पाड्यामध्ये 3 ठिकाणी मांडायचं. 6 पासून सुरुवात करायची. सैन दोन्ही 12 आणि सैन 3 18. तर मग किती वर्षात आठपट होईल सांगा? 18 वर्षात.